नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रजनी स्पेशल. तर आज मी बनवलेले आहेत रव्याचे पापड, जे की बनवणं खूप सोपी आहे, कारण याला लाटण्याची किंवा पसरवून करण्याची काहीही गरज नाही आणि कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट तयार होतात. तर आपण हे फॅनच्या खालीसुद्धा वाळू घालू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळू घालू शकतो. तर आपण हे कसे बनवलेले आहे ते बघूयात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड किंवा बारीक, तुमच्या घरी जो असेल तो. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीने बनतात हे आणि काहीही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि खूप कुरकुरीत होतात तळल्यानंतर. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला आता 1 वाटी त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि परत ते मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, असं घट्टसर मिश्रण तयार होतं त्याचं. तर आपल्याला त्यामध्ये अजून 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण 2 वाटी एकाच टाईमला घालायला याच्यासाठी नाही म्हटलं, कारण ते व्यवस्थित मिक्स झालं नसतं. तर आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी आणखी ॲड करायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर त्याची अशी फाईन पेस्ट तयार होते. तुम्ही बघू शकता, मी एका भांड्यामध्ये ते काढून घेते. आपल्याला फक्त एका वाटीसाठी 2 वाटी पाणी एवढंच वापरायचं आहे. त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही, कारण हे जे मिश्रण आहे हे जास्त पातळ व्हायला नको. हे बघा, अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी त्याला हवी आहे. आणि हे मिश्रण आपल्याला जेव्हा आपण पापड तयार करणार आहोत तेव्हा वेळेवर तयार करायचं आहे. काही आधी तयारी करून ठेवायची गरज नाही. आमच्याकडे याला सांडोळी म्हणतात, जे की गहू 5-6 दिवसाआधी भिजत घालून नंतर भिजल्यानंतर त्याची फाईन पेस्ट तयार करून त्याचा चिक काढून घ्यायचा आणि तो चिक हाटून ते फैलवून करायचे किंवा खिसे घेऊन करायचे, अशी ती पद्धत आहे. तर ही एकदम सोपी ट्रिक आहे. ज्याला गहू भिजत घालायची काहीही गरज नाही. वेळेवर रवा वापरून आपण इन्स्टंट ज्याला म्हणतात ते तयार करू शकतो. तर यामध्ये चांगली चव आणण्यासाठी मी येथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि काही चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण हे थोडं आता बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त घालायचं नाही आहे आणि त्या पाण्यावर झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्याला पापड तयार करण्यासाठी इथे मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत. 2 मोठ्या साईजच्या आहेत आणि एक त्यापेक्षा थोडी छोट्या साईजची आहे. तर अशा आपल्याला प्लेट घ्यायच्या आहे. याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मला ही साईज जरा बरी वाटली. तर आपल्याला यानंतर काय करायचं आहे, प्लेटमध्ये 1 चमचा हे मिश्रण घालायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. जास्त दाट करायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. तर मी असे तिन्ही प्लेटमध्ये मिश्रण घालून घेते. 1 वाटी रव्यामध्ये खूप पापड तयार होतात. माझे 25 पापड तयार झालेले आहेत 1 वाटी रव्यामध्ये आणि मी हे फक्त तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर हे पापड जास्त करायचे असतील तर तुम्ही अशाच मापाने जास्त घेऊ शकता आणि हे पापड वर्षभर टिकून राहतात. तर इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. झाकण उघडून पाहूयात आपण. आपल्याला यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता आणि त्यावरती आपल्याला ह्या प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. फक्त 2 मिनटं आपल्याला हे झाकून त्याला एक वाफ आणायची आहे. बघा, अशा पद्धतीने वाफ आलेली आहे त्याला. ती प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे मी पाणी घेतलेलं आहे थंड, त्यामध्ये आपल्याला ही प्लेट टाकायची आहे. त्यामुळे काय होणार, ती प्लेट लगेच थंड होईल आणि पापड आपल्याला काढायला खूप सोपं जाईल. तर आपल्याला हे बघा, किती छान चमकदार दिसत आहेत पापड. हे पापड काढायला पण खूप सोपे आहेत. चाकूच्या सहाय्याने फक्त
थोडंसं कडेने चाकू घालून पापड आपल्याला काढून घ्यायचे आहेत. एकदम प्लेन पापड निघतात, प्लेटला काही चिटकत नाही. आणि एक म्हणजे या पापडला तेल वगैरे काहीही लावायची गरज नाही. डायरेक्ट त्याच्यामध्ये मिश्रण टाकून आपल्याला ते मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. बघा किती प्लेन आणि चमकदार पापड दिसत आहे. बघा किती छान दिसतोय. तर मी असे खाली एक पॉलिथिनला थोडंसं तेल लावून त्यावर हे पापड टाकून घेतलेलं आहे. वरून फॅन लावलेला आहे. मी हे पापड फॅनमध्ये वाळवलेले आहेत आधी. फॅनमध्ये सुद्धा वाळतात, उन्हाची काही गरज नाही. अशा पद्धतीने आपल्याला एक प्लेट झाली की दुसरी प्लेट असे वाफवून घ्यायचे आहेत आणि पाण्यात घालून त्यामधील पापड व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. काहीही अडचण जात नाही. फक्त व्यवस्थित 2 मिनटं त्या पापडाला व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे. वाफ आल्यानंतर ते पापड प्लेटला बिलकुल चिटकत नाहीत. अशा पद्धतीने मी एक 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 असे सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत. काहीच वेळ लागत नाही. एका पापडला 1 किंवा 2 मिनटं लागतात फक्त. बस. हे बघा किती छान माझे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि एक वाटी रव्यामध्ये 25 पापड माझे तयार झालेले आहेत. तर हे बघा मी काही कांबीच्या टोपल्यावर टाकलेले आहेत. आमच्याकडे याला कांबीचं टोपलं म्हणतात. पण कांबीच्या टोपल्यावर टाकल्याचा फायदा एक आहे की त्या पापडाला खालून आणि वरून दोन्ही साईडनी हवा लागते आणि लगेच ते वाढतात. फॅन खाली सुकल्यानंतर मी आमच्या गच्चीवरती उन्हामध्ये थोडेसे वाळू घातले ते आणि उन्हामुळे थोडेसे कडक होतात एकदम आणि वर्षभर टिकतात. तसे पण टिकतात, फॅन खाली वाळू घातल्याने सुद्धा टिकतात. तर मी तुम्हाला हे बघून एकदा तळून दाखवते. तेल एकदम कडक झालेलं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला हा पापड घालून बघा डबल झालेला दिसतो पापड. एकदम फुलून आलेला आहे. तर आणि मी तुम्हाला पापड तोडून दाखवते. आवाजावरूनच समजेल की किती कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पापड नक्की तयार करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा. बाय.